सोलापूर जिल्ह्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि माढा तालुक्यातील मानेगाव या परिसरात द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जवळपास 20,000 हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे। मात्र प्रशासनाने फक्त 33 हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे केल्याचे गंभीर वास्तव आमदार अभिजित पाटील यांनी विधिमंडळात मांडले। सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही, मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असा जोरदार आक्रमक सूर आमदार अभिजित पाटील यांनी धरला। मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब, द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहे, मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत, तुम्ही बोलू का देत नाही? असं नाही ना चालणार। तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? प्रश्न मांडा। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी शासनाचं लक्ष या गंभीर विषयाकडे वेधलं। त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून सरसकट मदत देण्याची मागणी केली। आज अध्यक्ष महोदय 20,400 हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत। माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल, पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव असेल, स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून। आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे, आमचं क्षेत्र 20,400 हेक्टर, नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली? 33 हेक्टरला। का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतंय? ह्यांच्याशी काय लागेबांधे आहेत आपले? 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर त्यांना नुकसान भरपाई 100% दिली जाईल। मंत्री महोदय, सन्माननीय सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे जे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांचं बरोबर आहे, आपण त्यांना बैठकीला बोलवा। या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र आमदार पाटील यांनी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला। मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब, द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहे, मंत्री महोदय जिल्ह्यात आहेत, तुम्ही बोलू का देत नाही? असं नाही ना चालणार। तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून? प्रश्न मांडा।